वय 40 पार या चॅनलमध्ये मी कांचन तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे सर्वांना हवं असते आणि ते म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जागा, प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची। कुणी आपल्याला आवडतात, आपण कुणाला आवडतो, कुणी आपल्याला नकोशी वाटतात, कुणाला आपण नकोसं वाटतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघू, मनं का जिंकायची। एखाद्याच्या मनात आपली जागा असणं का महत्त्वाचं असतं, ही जागा अजूनही आपल्याला मिळवायला का अडचण होते आणि बहुतेकदा हे स्थान मिळवणं किती सहज आणि सोपंसुद्धा असू शकतं। काही नाती अशी असतात ना की जिथे आपल्याला जागा बनवायची आवश्यकताच नसते। मुळात अगदी सुरुवातीपासून त्यांनीच आपल्या मनात आपल्यासाठी एक घर बनवलेलं असतं आणि या घरात आपण सेफ असतो। ही नाती नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात। बरं, आपण चूक का बरोबर हेही न बघता ती आपल्यासोबत असतात। अगदी आपापसात वाद जरी झाले ना तरीही त्यांनी त्यांच्या मनात बनवलेली जी जागा आहे, जे घर आहे, ते कधीच मोडत नाही। आणि ही नाती असतात रक्ताची नाती, ब्लड रिलेशन। बरं, समाजात वावरताना फक्त या नात्यांशीच आपला संबंध येत नाही। या नात्यांमुळे जोडली गेलेली जी इतर नाती असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लोकांच्या आपण ज्या संपर्कामध्ये येतो, त्यांच्या मनात जागा बनवणं, त्यांच्या मनात आपला विश्वास बसवणं ही आपली जबाबदारी असते। आणि आता या वयात ही जबाबदारी आणखी वाढलेली असते, कारण आपण समाजात कसं वावरतो, आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो, आपण कुणाचा आदर करतो की करत नाही, हे सगळं आपली मुलं बघतात। ती आपलं अनुकरण करतात, आपल्यापासून शिकतात। तेव्हा समोरची पिढी घडवायची जबाबदारीसुद्धा आपल्यावर आलेली असते। त्याच्यामुळे कुठेतरी आपलं ते कर्तव्यसुद्धा बनतं, बरोबर? बरं, मनं का जिंकायची? 10 पैकी 7 लोकं अशी असायलाच हवी जी आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करणारी असतात। कारण ही जी लोकं आहेत ही आपला स्वभाव समाजापुढे मांडतात। त्यामुळे 10 पैकी 7 मी यासाठी म्हणते आहे, कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसा इथेही आहे। आपला चांगुलपणा आपण कितीही चांगलं वाटलं तरी कुणीतरी असतं ज्यांना आपलं पटत नाही, कुणी जळतातही, तो आपला विषय नाही, बरोबर? म्हणून मनं ही जिंकायची असतात। बरं, एखाद्या व्यक्तीच्या मनात जागा बनवणं का महत्त्वाचं असतं, याचं आपण एक सोपं उदाहरण बघू। आपलं ऑफिस आहे, ऑफिसचा स्टाफ एखादा लंच किंवा डिनर प्लॅन करतो, किंवा योगाचा ग्रुप आहे तो एखादी पिकनिक काढतो। बरं, आपलं फॅमिलीचंच घ्या ना, एखादा गेट टुगेदर ठरतो आणि आपलं तिथे पोहोचणं जमत नाही, पिकनिकला जाणं जमत नाही। अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस आपण चर्चेचा विषय ठरतो। मग आता ही चर्चा पॉझिटिव्ह असायला हवी की निगेटिव्ह, हे डिपेंड करते तुम्ही त्या लोकांशी कसं वागताय, कसं बोलताय, त्यांच्या मनात तुमची काय जागा आहे, त्यावरून तिथे ठरतं की तो विषय, चर्चेचा जो विषय आहे तो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल। म्हणून ही जागा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे। बरं, अडचण काय होते? हे स्थान मिळवताना अडचण काय येते? तर पर्याय नसल्यामुळे, ऑप्शन नसल्यामुळे जर आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो आहे, तो फक्त वयाने माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मला नाईलाजाने त्याला मान द्यावा लागत आहे, ही जी भावना असते। बरं, एखाद्या व्यक्तीचं मी चांगलं करते आहे पण त्याची परतफेड मला मिळायला हवी, हे जर तुमच्या मनात आहे तर मनं कशी जुळतील? तेव्हा निस्वार्थ भाव असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपला शेवटचा पॉईंट आहे की हे साहजिकरित्या कसं शक्य होऊ शकते, तर त्याच्यावर उपाय हा आहे, दुसऱ्याचं मन हे स्वतःचं मन समजा, त्यांच्याशी संवाद घाला, त्यांच्या परिस्थितीला समजून घ्या। एकमेकांना आपण समजून घेऊ तेव्हाच आपली मनं जुळतील। दुसऱ्याच्या मनाला आपण आपलं मन समजू तरच तिथे मन जुळेल। आजच्या या विषयामध्ये इतकंच। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल। पुढल्या वेळेस भेटू एका नवीन विषयासह, तेव्हापर्यंत धन्यवाद।